नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व पात्र महिलांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या सर्व पात्र महिलांना शासनाकडून ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आलेले आहे आणि तुम्ही जर ही ई-केवायसी केली तरच तुम्हाला तुमचा जो लाभ आहे तो पुढे कंटिन्यू करण्यात येणार आहे. पण सोशल मीडियावरती वेगवेगळ्या प्रकारच्या अफवा बघतो की ई-केवायसी केल्यानंतर तुमचा लाभ बंद होणार आहे किंवा काही या कारणामुळे तुमचा लाभ बंद होणार आहे किंवा लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. तर या संबंधित संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर त्याचा अभिप्राय कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नवनवीन अपडेट दररोज समोर येत आहेत. अशातच आपल्या खात्याची ई-केवायसी करणे शासनाकडून अनिवार्य करण्यात आलेले आहे. आतापर्यंत बऱ्याचशा लाडक्या बहिणींनी आपल्या खात्याची ई-केवायसी केलेली आहे, परंतु अजूनही काही महिलांना ई-केवायसी करण्यासाठी अडचणी येत आहेत. अशातच सोशल मीडिया किंवा इतर ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतं की ई-केवायसी केले तर तुमचा हप्ता बंद होणार आहे. तर खरंच ई-केवायसी केली तर तुमचा हप्ता बंद होणार का? तर ह्याचं उत्तर हो आणि नाही असं दोन्हीही देता येईल. तर ह्याचं उत्तर जर नाही असेल तर शासनाकडून ज्या 8 अटी ठेवण्यात आलेल्या आहेत, त्या अटींची जर तुम्ही पूर्तता करत असाल तर तुमचा हप्ता हा कधीच बंद होणार नाही. तर लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेच्या 8 अटी म्हणजेच 8 निकष कुठलेले आहेत यावर आता एक नजर टाकूया. ह्याच्यामधील पहिला निकष आहे तो म्हणजे रेशन कार्डवरील सर्व व्यक्तींचे एकत्रित वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. म्हणजेच तुमच्या रेशन कार्डवरती जेवढ्या व्यक्ती आहेत त्यांचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखांपेक्षा कमी असावे. यामधील दुसरा मुद्दा आहे तो म्हणजे रेशन कार्डवरील कोणताही व्यक्ती म्हणजे तुमच्या कुटुंबातील कोणताही व्यक्ती हा आयकर भरणारा नसावा. यामधील तिसरा मुद्दा आहे तुमच्या घरातील कोणीही व्यक्ती सरकारी म्हणजेच राज्य सरकार किंवा केंद्र सरकार यांच्याकडे नोकरीसाठी नसावा. यामधील चौथा आणि एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणारी जी महिला आहे त्या महिलाने शासनाच्या इतर कोणत्याही 1,500 रुपयांपेक्षा जास्त म्हणजेच 1,500 रुपयांपेक्षा जास्त कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेतलेला नसावा. म्हणजेच श्रावणबाल योजना किंवा निराधार योजना ज्या किंवा अपंगांसाठी ज्या वेगवेगळ्या योजना आहेत, या योजनेचा जर लाभ घेतलेला असेल तर त्यांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत पैसे मिळणार नाहीत. यामधील 5वा मुद्दा आहे घरातील कोणीही व्यक्ती विद्यमान आमदार, खासदार किंवा सरकारी उपक्रमांच्या अध्यक्ष, संचालक पदावरती नसायला पाहिजे. यामधील 6वा मुद्दा आहे कुटुंबातील एकत्रित म्हणजेच कुटुंबातील सर्व व्यक्तींच्या नावावर 5 एकरपेक्षा जास्त शेतजमीन नसावी. आता 7वा मुद्दा आहे कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावावर 4 चाकी गाडी नसावी. आणि 8वा शेवटचा आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे एका रेशन कार्डवरील फक्त एक विवाहित महिला आणि एक अविवाहित महिला या योजनेसाठी पात्र केले जाणार आहेत. आता 8वा मुद्दा महत्त्वाचा यासाठी म्हटलेला आहे कारण रेशन कार्डवरती वेगवेगळ्या म्हणजे 3-4 महिला लाभ घेत आहेत. त्यामधील फक्त एक विवाहित आणि एक अविवाहित महिलाच या योजनेसाठी पात्र करण्यात येणार आहेत. तर लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत जर तुम्हाला पात्र व्हायचं असेल किंवा तुमची जर केवायसी करायची असेल तर या सर्व अटींची पूर्तता तुम्ही केलेली असायला पाहिजे. तरच तुमची केवायसी प्रक्रिया ही पूर्ण होणार आहे आणि यापुढे येणारा लाभ तुम्हाला मिळणार आहे. तर आता पुढे कोणीही जरी सांगितलं की ई-केवायसी केल्यानंतर तुमचा लाभ बंद होणार आहे किंवा तुम्हाला पुढील हप्ता मिळणार नाही, तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण तुम्ही जर या अटींची पूर्तता करणार असाल तर तुम्हाला येणारा पुढचा लाभ हा सरकारकडून मिळणारच आहे. तर ही महत्त्वाची अपडेट तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारचे नवनवीन माहितीचे अपडेट मिळवण्यासाठी आताच आपल्या माहिती हक्काची या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नवीन एका अपडेटसह नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.